बऱ्याच दिवसानंतर आपल्या महानगरपालिकेमध्ये 476 सफाई कामगार आणि सरळ सेवेच्या भरतीमार्फत 103 अशा 579 आपल्या लोकांना नियुक्तीपत्र मिळत आहेत। त्याबद्दल त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। हे नियुक्ती करणं महानगरपालिकेच्या हातात नाही आहे। या नियुक्तीकरता राज्य शासनाची परवानगी लागते आणि राज्य शासनामध्ये महानगरपालिकेचा जो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेंडिचर आहे त्याचा रेशो निश्चित आहे आणि त्यामुळे उत्पन्न वाढलं पाहिजे, त्याशिवाय खर्च करता येत नाही अशी स्थिती आहे। त्यामुळे अनेक वर्षे याला मान्यता मिळत नव्हती, पण देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यामुळे आणि आपल्या महानगरपालिकेचे ते माजी महापौर देखील राहिले असल्यामुळे त्यांना ही वस्तुस्थिती माहीत होती आणि म्हणून त्यांनी परवानगी दिली, म्हणून हे यांना नियुक्त्या मिळालेल्या आहेत। याबद्दल देवेंद्रजींना मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो। ज्यांना आज ही नवीन आयुष्यात काम करण्याची संधी मिळालेली आहे त्यांनी चांगलं काम तर केलंच पाहिजे, पण महानगरपालिकेमध्ये नागरिक म्हणून आमच्या सगळ्यांची एक अपेक्षा आहे की आज साफसफाई असेल, स्वच्छता असेल, खेळाची मैदानं असतील, भाजी मार्केट असेल, ड्रेनेज सिस्टीम असेल, रस्त्याची कामं असतील, दिवाबत्तीची सोय असेल, ही महानगरपालिकेची मूलभूत जबाबदारी आहे। सगळ्याच गोष्टीमध्ये राज्य शासनावर आपण डिपेंड राहू असं शक्य नाही आहे आणि म्हणून महानगरपालिकेला अनेक ठिकाणी आपला खर्च कमी करावा लागेल आणि उत्पन्न वाढवावं लागणार आहे। मला अतिशय आनंद आहे की लंडन स्ट्रीटच्या माध्यमातून आपण 2.5 कोटी रुपयामध्ये डिफेन्सची जागा विकत घेतली आणि त्या ठिकाणी जे मार्केट उभं होत आहे त्यातून महानगरपालिकेला आतापर्यंत 400-500 कोटी मिळाले आहे। अजून जवळपास 1500 कोटी रुपयापर्यंतची कमाई त्यापेक्षा जास्त या जागेमुळे होणार आहे। आपण नागपूर शहरामध्ये अनेक मार्केट उभं करण्याचं ठरवलेलं आहे, त्याही मार्केटमधून आपल्याला स्वाभाविकपणे पैसे मिळणार आहे, पण ही मार्केट तयार करत असताना विशेषतः ई लायब्ररी असेल, वाचनालय असेल, स्विमिंग टँक असेल आणि व्यायाम करण्याकरता व्यायामशाळा असेल आणि खेळण्याच्या सुविधा असतील, त्या गरीब माणसाच्या मुलांकरता उपलब्ध करणं हेही पण महानगरपालिकेचं कर्तव्य आहे। आपण 24 तास 24/7 ची पाणीपुरवठ्याची योजना यशस्वीपणे राबवली। आज कचऱ्याच्या बाबतीत देखील आपल्याला दरवर्षी रेटिंग मिळण्यामध्ये अडचण जात होती, पण आज कचऱ्यामध्ये सॅग्रिगेट करून आपण 6 टनापर्यंत आता बायो CNG निघालेला आहे, तो 28 टनापर्यंत निघणार आहे आणि वेस्ट टू वेल्थ हेही पण स्वप्न महानगरपालिकेने पूर्ण केलेलं आहे। देशामध्ये 24/7 पाण्याची योजना राबवणारी महानगरपालिका आहे। अनेक भागामध्ये कुठेही पाण्याची टंचाई नाही आहे। महानगरपालिकेमध्ये जुन्या काळामध्ये केवळ पाण्याकरता मोर्चे येत होते, आता ते मोर्चे जवळपास संपलेले आहेत, पण अजून काही भागामध्ये 24 तास पाणी मिळत नाही, ती योजना पूर्ण करायची आहे। या सगळ्या माध्यमातून काम करत असताना महानगरपालिकेने विशेषतः खेळाची मैदानं करावी म्हणून बावनकुळे साहेब पालकमंत्री आपल्या ज्यावेळी मागच्या वेळी होते त्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती करून आपल्याला काही पैसे दिले होते। आपल्याला खेळाची मैदानं उत्तम तयार करायची आहेत, बगीचे चांगले तयार करायचे आहेत, जनतेचं जीवन सुसह्य करायचं आहे आणि त्याकरता कर्मचाऱ्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे। कर्मचाऱ्यांनी ड्युटीवर आल्यानंतर कामही केलं पाहिजे आणि नागपूर शहराला स्वच्छ करण्याकरता योगदान पण दिलं पाहिजे। महानगरपालिकेचं प्रशासन पण ट्रान्सपरंट आणि भ्रष्टाचार मुक्त झालं पाहिजे। त्याचमुळे जनतेला सुसह्यरित्या एक निश्चितपणे त्याचा फायदा मिळणार आहे आणि म्हणून एकीकडे आपल्या सगळ्यांना नोकऱ्या देत असताना दुसरीकडे जनतेच्या हिताकडे लक्ष देण्याचं काम महानगरपालिका करते आहे। मला अतिशय आनंद आहे की आज या निमित्ताने एक प्रकारे सगळे बेरोजगारच तरुण आहेत, त्यांना रोजगाराची संधी मिळाली आणि म्हणून नागपुरात विशेषतः रोजगार निर्माण करणे याला
देवेंद्रजी आणि मी स्वतः देखील आम्ही प्राथमिकता दिली. आज मिहानमध्ये 1 लाखापेक्षा जवळपास लोकांना रोजगार मिळालेला आहे. आजच सकाळी महानगरपालिकेने अतिशय सुंदर काम केलं की विशेषतः आपल्या पारडीच्या झोपडपट्टी आणि अतिशय आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या भागातल्या मुलांना स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम केलं. त्याच ठिकाणी 2 मजले बांधून मी महापौरांना, उपमहापौरांना, स्टँडिंग कमिटीचे चेअरमन आहेत त्यांना आणि आयुक्तांना विनंती केली की अजून 2 मजले बांधा आणि महानगरपालिकेच्या मार्फत दरवर्षी कमीत कमी गरीब झोपडपट्टीतल्या 5,000 तरुण मुलांच्या हाताला स्किल डेव्हलपमेंट शिकवून आपण त्यांना काम, रोजगार मिळवून दिला पाहिजे. महानगरपालिका याच्यात काम करते आहे आणि मला अतिशय आनंद आहे की या सगळ्या कामामुळे नक्कीच जनतेमध्ये समाधान आहे. जे काही आज ही अचिव्हमेंट आहे 579 लोकांच्या नियुक्तीची, याचा ऐतिहासिक निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने, माननीय महापौरांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेचा झालेला आहे. याबद्दल पुन्हा एकदा माननीय महापौरांचे, आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि विशेषतः आपल्या आयुक्तांचे आणि या निर्णयाला आउट ऑफ फेज ऑन मान्यता देऊन या नियुक्तीचा मार्ग मोकळा केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि या नियुक्त झालेल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.